The first position goes to Arvind Maundan Shelar. हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इथे मी आणि माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे. आम्ही दोघेही चाललेलो आहोत आर्विकच्या स्कूलमध्ये, कारण आज आहे स्पोर्ट्स इव्हेंट. आणि आता आम्ही बसमध्ये आहोत. मी आधीसुद्धा बऱ्याचदा सांगितलेलं आहे की आमच्या घराखालूनच आर्विकच्या स्कूलपर्यंत जाणारी बस आहे. आणि ते मोस्टली आहे ना, पॅरेंट्स कसं प्लॅन करतात जर स्कूलमध्ये कोणताही इव्हेंट असेल तर, कारण इथे स्कूल्स आहेत ना सिटीपासून फार लांब आहेत. त्यात आम्ही आहे ना दोघी मिळून जातोय. मग येताना आम्ही काय करू शकतो तर कॅबने एकत्र येतो मुलांना घेऊन, कारण मुलं इव्हेंटनंतर थकलेली असतात आणि ऑलरेडी आहे ना स्पोर्ट्स स्टार्ट होऊन गेले होते. आम्हाला ना पोचायला अर्धा पाऊण तास लेट झाला. त्यामुळे आमच्या येण्याआधी आहे ना काही रनिंग रेस आणि गेम्स ऑलरेडी झालेले आहेत जे आमचे मिस झाले. पण आता पुढचे गेम्स पाहू. आणि आज फक्त आहे ना KG1चं स्पोर्ट्स डे आहे, म्हणजे KGचे जे आपण डिव्हिजन आहेत त्यांचंच. उद्या KG2 आणि त्यानंतर एव्हरीडे प्रत्येक ग्रेडचं. आणि आम्ही आता जे आपण मैत्रिणी एकत्र आलेलो आहोत ना, आमच्या प्रत्येकीची मुलं वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये आहेत आणि ते सर्व आर्विकचे फ्रेंड्सच आहेत. अगदी जवळपास राहतात, एकत्र नेहमी पार्कला खेळतात. त्यामुळे आज आम्ही सर्वांना ठरवून आलो. एकाची आहे ना आजीसुद्धा आलेली आहे भारतातून. आणि आम्ही आल्यानंतर पाहिलं आमच्या आधी एवढे सर्व पॅरेंट्स आलेले आहेत. कारण हीच मजा असते, आपली मुलं लहान असताना स्कूलमध्ये ते कसे परफॉर्म करतात ते बघायला चान्स मिळतो. आणि मी मगाशी सांगितलं आम्ही येण्याआधी इंडिव्हिज्युअली रनिंग रेस वगैरे ना सर्व झालेलं आहे. आता जे सर्व आहेत ना ते ग्रुप गेम्स आहेत, म्हणजे प्रत्येक 2-2 क्लासला एक गेम, एक प्रकारचा गेम असं सर्व खेळवता आहेत ते. तर इथे समोर जो आता क्लास आहे ना तो आर्विकचा आहे, जो पुढे आता प्रिपेअर होतोय पुढच्या गेमसाठी. आणि इथे मी उभी आहे. ते आर्विक आणि फतेवीरने पाहिलं आहे मला. तर फतेवीर आहे ना आर्विकचा क्लासमधला बेस्ट फ्रेंड आहे. आणि ज्यावेळी पण आम्हाला असं खूप क्राऊडमध्ये ना आर्विकला शोधायचं असतं ना, तर आम्हाला फतेवीरचा आहे ना पटका दिसतो, जे पंजाबी लोक घालतात तो. आणि मग लगेचच आम्हाला शोधता येतं. आणि आता आर्विकसुद्धा थोड्याच वेळात पुढे होईल खेळायला. आणि आर्विकच्या लाईफमधला हा सेकंड स्पोर्ट्स डे आहे, कारण जेव्हा आम्ही भारतात होतो ना त्यावेळी तो एका प्री स्कूलमध्ये होता. फार कमी वेळेसाठी होता, म्हणजे साधारणतः 4 ते 5 महिन्यासाठी. त्यावेळी त्याचा स्पोर्ट्स इव्हेंट झाला होता. आणि त्यानंतर डिरेक्टली आज आता फतेवीर खेळतोय, त्यानंतर एक मुलगी आणि मग आर्विक. आणि सांगण्यामागचं कारण सगळी मुलांना सेमच दिसतात युनिफॉर्ममध्ये, त्यामुळे. आणि जेवढे पण गेम्स बघतोयत ना ते एकदम प्रॉपरली प्लॅन केलेले आहेत या एजच्या मुलांसाठी. एकदम मस्त सगळं मॅनेज केलेलं आहे. 3 कोच आहेत, शिवाय 2 फोटोग्राफर आणि प्रत्येक क्लासच्या टीचर या आपापल्या क्लासच्या मुलांना डिव्हिजन वाईज घेऊन समोर बसलेले आहेत. Twist your body, move and cry. मला हा गेम सगळ्यात भारी वाटला, कारण एवढ्या लहान लहान मुलांमध्ये कोऑर्डिनेशन काय असतं, जजमेंट काय असतं हे त्यांना समजेल असे गेम्स प्लॅन केले होते.
मी म्हटलं ना, सर्व गेम्स मस्त होते आणि एकदम वेल प्लॅन होतं, म्हणजे अजिबात घाई गोंधळ नाही. कारण लहान मुलं जिथे असतात तिथे गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते, पण ते अजिबात नव्हतं. म्हणजे इंडिव्हिज्युअल आधी जे गेम झाले ते वेगळे, आणि आम्ही आल्यापासून थोडंसं नोटीस करतोय तर प्रत्येक गेम हा 2 डिव्हिजनला खेळायला देत आहेत आणि प्रत्येक डिव्हिजनला वेगवेगळे 2 गेम्स खेळायला मिळत आहेत. आणि आता सेकंड गेम खेळण्यासाठी हा आर्विकचा क्लास आलेला आहे. लास्ट एकदम जी रो आहे ना, तिथे आर्विक उभा आहे. आणि आता बरोबर 2 बेस्ट फ्रेंड्स खेळत आहेत. तर फतेवीर दिसतोय आणि लास्ट कॉलममध्ये तिकडे आर्विक आहे. आणि हे दोघेही फक्त बेस्ट फ्रेंड्स नाही आहेत, तर या दोघांचे नेचरसुद्धा मिळते जुळते आहेत. म्हणजे दोघांचं वागणं, आणि त्याशिवाय ना दोघंही त्यांच्या वयाला थोडे मॅच्युअर आहेत. मुलांचे सर्व डान्स आणि गेम्स झाल्यानंतर आहे ना, प्रत्येक डिव्हिजनमधून 3-3 मुलं पुढे आणत होते, ज्यांना प्रिन्सिपल स्वतः मेडल आणि सर्टिफिकेट देत होते, आणि इतर सर्व मुलांना मागे टीचर सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करत होती. आणि आता हे जे नेक्स्ट 3 जात आहेत ना, त्यामध्ये मिडलचा आर्विक आहे. आणि त्यावेळी आम्हा मैत्रिणींच्या लक्षात आलं की आम्ही लेट आलो, त्याआधी जे रनिंग रेस झाले त्यामध्ये हे सर्व नंबर्स काढलेले आहेत. आणि कारण त्यानंतर तर सर्व ग्रुप गेम्सच झाले. आणि ही मुवमेंट आहे ना, प्रत्येक आईवडिलांना डोळ्यात पाणी आणणारी आहे. कारण गेल्या 2 दिवसापासून तो डोकं दुखतंय म्हणत होता. अपचन किंवा सर्दी कशामुळे कळत नव्हतं. मला वाटलं हा स्पोर्ट्स डे मिस करेल की काय, पण नाही, त्याने येऊन खूप छान परफॉर्म केलं. आणि आजपर्यंत काय झालं माहिती आहे, त्याच्या शाळेतल्या प्रत्येक कामासाठी आम्ही दोघे सोबत आलो आहे, पण आज पहिल्यांदा मंदार नाही आहेत आणि त्यांनी ही मुवमेंट मिस केली आहे. प्रिन्सिपल स्वतःच्या हाताने त्याला मेडल आणि सर्टिफिकेट देताना, तो इतका लहान असताना त्याच्या शाळेच्या पहिल्याच वर्षात ही त्याची 5वी सर्टिफिकेट आहे, त्यामुळे खूप भारी वाटतंय मला. Here are the winners of the flag race from KG1D. Third position goes to Shivashi Sheetal Aday. Second position goes to Jianj Avinash Patil. And the first position goes to Arvind Maundar Shelar. आणि मागे बसलेल्या इतर सर्व मुलांना सुद्धा टीचरने त्यांच्या सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट केला होता. सो इथे क्लास वाईज मग फोटोशूट होत होतं. आणि आर्विकची ही अबुधाबीतली इंडियन CBSE स्कूलच आहे, आणि प्रिन्सिपलसुद्धा आहेत ना आपले इंडियन पंजाबी आहेत, खूप मस्त आहेत बोलायला. आणि इथे आता आर्विक आणि त्याचा फ्रेंड बाजूबाजूला उभे राहिले आहेत शेवटी फोटोशूटला सुद्धा. आणि इतक्या लहान मुलांना आता कुठे सर्व समजत असतं. आपण आईवडील म्हणून त्यांची घरी सगळ्या गोष्टी समजून घेत असतो, पण टीचरसुद्धा तितकाच प्रेमाने सर्व गोष्टी समजून घेतात. आपल्याला आपलं एक मूल घरी सांभाळणं कठीण असतं, पण टीचर एवढ्या मुलांना एकत्र सांभाळत असते, अजिबात न चिडता. या गोष्टीचं कौतुक वाटतं. And constant support. Since encouragement always helps us to do our best. Nice. Thank you to our senior leadership team for their motivation. ही एवढीशी मुलं इतकं गोड बोलतायत, अजिबात न चुकता न घाबरता. खरंच कौतुक वाटतं. मुलांचं सर्व झाल्यानंतर त्यांना मग क्लासमध्ये नेलं टिफिन वगैरे खाण्यासाठी, आणि इथे पॅरेंट्सला सुद्धा गेम खेळायला लावला. त्यानंतर काही पॅरेंट्सने पुढे जाऊन आजचं ओव्हरऑल स्पोर्ट्स इव्हेंट कसा वाटला याबद्दल सांगितलं. आणि मग त्यानंतर आपापल्या मुलांना मी क्लासमधून घेतलं आणि मग घरी जायला निघालो. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत काळजी घ्या. बाय.